मंडळी, आजच्या जगात कधी कोणता ट्रेंड येईल आणि कोणती गोष्ट फायदे देईल सांगता येत नाही। तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा विंचू शेतीचा व्हिडिओ पाहिला असेल। या व्हिडिओमध्ये विंचवांची एक भली मोठी झुंड असते जी पाहून आपलाही थरकाप उडतो। अनेकांना एवढ्या मोठ्या संख्येने विंचू पाहून भीतीसुद्धा वाटते। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असेल की घरातील एखाद्या रूममध्ये विंचू मोठ्या संख्येने पाळले जातात। त्यांना वेळोवेळी खायलाही दिलं जातं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विंचू शेतीतून अगदी कोट्यवधी रुपये कमवले जातात। म्हणजे 1 लिटर विंचवाच्या विषाची किंमत तब्बल 85 कोटी रुपये असते। यावरून तुम्हाला विंचू शेतीमधील आर्थिक उलाढालीचा अंदाज येऊ शकतो। मात्र ही विंचू शेती नेमकी काय आहे, या विंचवांचा नेमका कशासाठी वापर केला जातो, ही विंचू शेती नेमकी कशी केली जाते, तसेच ही विंचू शेती करताना कोणती काळजी घ्यावी लागते आणि आपल्या भारतामध्ये विंचू शेती करण्यासाठी किती संधी उपलब्ध आहेत, अशा विविध प्रश्नांवर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विषयच भारी। मंडळी, विंचू चावला कुणाला चावला हे संत एकनाथ महाराजांचे सुप्रसिद्ध भारूड आपण अनेकदा ऐकलं असेल। आपल्या भारतीय मराठी संस्कृतीत आणि लोकगीतातही विंचवाला अढळ स्थान राहिले आहे। विंचवाला इंग्रजीमध्ये स्कॉर्पियन असं म्हटलं जातं। विंचू हा विषारी प्राणी आपण अनेकदा प्रत्यक्ष किंवा फोटोमध्ये व्हिडिओमध्ये पाहिला असेल। भारतातही अनेक ठिकाणी विंचू आढळतो। विषारी सापाच्या दंशाने जसा माणसाला धोका असतो तसाच विंचवाच्या दंशाचा देखील धोका असतो। विंचवाचे विष भिनले की ते लवकर उतरत नाही। वेदनेने माणूस अगदी अर्धमेला होतो। ओसाड जागी दगडाखाली लपून असलेले हे छोटे जीव खूपच खतरनाक ठरू शकतात। विंचू हा प्राणी उष्ण हवामानात आणि विशेषतः वाळवंटी प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतो। अलीकडे विंचू शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा डेथ स्टॉकर हा विंचू मानवासाठी प्राणघातक असून उत्तर आफ्रिका, मध्य पूर्वेतील देश आणि अगदी राजस्थानच्या थार वाळवंटात सुद्धा विपुल प्रमाणात आढळतो। रॉयटर्सवरील एका माहितीपटानुसार विंचूच्या 2000हून अधिक प्रजाती आहेत। त्यापैकी फक्त 30 प्रजाती या मानवासाठी प्राणघातक ठरू शकतात। आता ही विंचू शेती नेमकी कशी केली जाते हे पाहण्यापूर्वी आपण विंचवाच्या विषाचा वापर नेमका कशासाठी केला जातो आणि ते एवढे महाग का आहे हे पाहूया। सध्या विंचवाचं विष हे एक व्यावसायिक गोष्ट बनली असून हे विष कोट्यवधींमध्ये विकले जाते। विंचवाचे विष कॅन्सरवरील औषधे, अँटीबायोटिक्स, वेदनाशामक औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा वापरले जाते। कार्सिनोजेनिक पेशी म्हणजे कॅन्सरची लागण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पेशींच्या वाढीला विरोध करण्यासाठी विंचवाच्या विषापासून बनवलेली औषधे वापरली जातात। तसेच विषरोधक औषधे, हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाबाशी निगडित औषधे निर्माण करण्यासाठी विंचवाचे विष वापरले जाते। यासोबतच कॅन्सरचे निदान करण्यासाठी सुद्धा विंचवाच्या विषयामधील क्लोरोटॉक्सिन हा घटक वापरला जातो। विंचवाच्या विषयामधील क्लोरोटॉक्सिन हा घटक ट्यूमरवर लावल्यास कॅन्सरग्रस्त पेशींच्या निदानास मोठी मदत होते। विंचवाच्या विषापासून बनवलेली कीटकनाशके रासायनिक कीटकनाशकांपेक्षा अधिक सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल मानली जातात, कारण ती माती किंवा पाण्यात साचण्याऐवजी किंवा अन्न किंवा पाण्याद्वारे प्राणी आणि लोकांच्या शरीरात जाण्याऐवजी चांगल्या पद्धतीने डिकंपोज होतात किंवा कुजतात। विंचवाच्या विषाचा वापर कशासाठी केला जातो हे आता आपण पाहिले। मात्र ही विंचू शेती कशी केली जाते हे आता आपण पाहूया। विंचवाचे विष जमा करणे हा विंचू शेतीचा मुख्य उद्देश असतो। विंचू शेतीमध्ये एखाद्या खोलीत किंवा बॉक्समध्ये सर्व विंचू ठेवले जातात। विंचू शेती करणारा जो मालक असेल किंवा त्या प्रयोगशाळेचे कर्मचारी हे सर्व विंचू वेळोवेळी बाहेर काढतात। त्या विंचवांना खाद्य दिले जाते, तसेच त्यांच्यावर विशिष्ट औषध शिंपडले जाते। यानंतर त्या विंचवाचे विष काढले जाते। विंचवाचे विष काढण्यासाठी अत्याधुनिक रिमोट कंट्रोल्ड मशीनचा वापर केला जातो। या मशीनद्वारे एकाच वेळी 4 विंचवांचे विष काढणे शक्य असते। ही रिमोट कंट्रोल्ड मशीन अशा पद्धतीने तयार केलेली असते की विष काढत असताना विंचवाला कोणतेही नुकसान होत नाही। विंचवाचे विष काढताना त्याच्या नांगीमध्ये विजेचे झटके दिले जातात। यामुळे विंचू मोठ्या प्रमाणात विष बाहेर फेकतो। या प्रक्रियेत विंचू हाताळताना तो चावू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते। अशा प्रकारे विंचवाचे विष नंतर फ्रीजमध्ये अथवा शीतगृहामध्ये गोठवले जाते, त्याची पावडर केली जाते आणि या विंचवाच्या विषापासून तयार केलेली ही जी काय पावडर आहे ही पुढे अमेरिका अथवा युरोपमध्ये निर्यात केली जाते। रॉयटर्स या प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार एक विंचू जास्तीत जास्त 2 ग्रॅम विष देऊ शकतो। म्हणजेच 1 गॅलन विषासाठी
26 लाख विंचवांचे विष काढण्याची गरज लागते। तर 1 ग्रॅम विंचवाच्या विषापासून विषरोधक औषधाचे 20 ते तब्बल 50,000 डोस देखील बनवले जाऊ शकतात। यावरून विंचवाचे विष किती मौल्यवान व महाग असेल याचा आपल्याला अंदाज येईल। आपल्या शेजारचा देश पाकिस्तानमध्ये माणसं नेमकं काय करतील हे सांगता येत नाही। पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राच्या अहवालानुसार पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील काही लोक नशेसाठी विंचवाचा वापर करताना दिसून येतात। यासाठी ते विंचू मारतात आणि सुकलेला विंचू तंबाखूमध्ये टाकून धूम्रपानासाठी वापरतात किंवा अगदी जिवंत विंचू विस्तवावर जाळून त्याचा धूर सुद्धा ओढतात। विंचवाच्या शेपटीला नशेसाठी मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे विंचवाच्या विषाचा औषध निर्मितीत वापर केला जातो, तसाच गैरवापर सुद्धा होताना दिसून येतो। कदाचित यामुळेच भारतामध्ये विंचू शेतीला कायदेशीर मान्यता नाही। मात्र इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार विंचू शेती करण्यासाठी भारताच्या वन खात्याशी किंवा आरोग्य खात्याशी संपर्क केला जाऊ शकतो आणि त्यासाठी कायदेशीर मान्यता घेता येऊ शकते। तर मंडळी, जगभरात मोठ्या प्रमाणात पुढे येत असलेल्या विंचू शेतीबद्दल तसेच विंचवाच्या विषाचा विविध ठिकाणी होत असलेल्या वापराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच विंचू शेतीमधील मोठा नफा पाहता आपल्या भारतातही विंचू शेतीला कायदेशीर मान्यता मिळण्याबाबतची प्रक्रिया अधिक सुलभ असावी का? याबाबतचं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आपल्याला ही माहिती कशी वाटली, अजून कोणत्या विषयांवर असे व्हिडिओ आपल्याला अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी FB फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।